तर मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की येणाऱ्या 10 तारखेला म्हणजे उद्याच खिंद केसरी माळशिरसचं मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहेत पैठणी आणि खूप जणांना उत्सुकता लागलेली ती म्हणजे बकासूरचा पायऱ्या नक्की कोण आहे. तर आपल्याला कालच 80% तर समजला, पण तसे आपण हिंट म्हणजे तसे आपण पोस्ट पण टाकलेली दुसऱ्या एक चॅनलवर. आपण दुसरा एक चॅनल आहे विशाल शिंदे बारचा यूट्यूब चॅनलवर. पण आपला कन्फर्म तोच आहे का पायरा आपला समजण्यासाठी आपण काही लगेच व्हिडिओ बनवला नव्हती. पण मला तर 80% तर तोच होता, पण नक्की कोण आणि सर्जा दादा नाही आहे आपल्या बकासूरसोबत उद्या पाहणार. कारण की तुम्हाला माहिती आहे जेव्हा ही जोडी पाहिली म्हणजे सर्जा दादा आणि बकासूर तेव्हा ही जोडीने मित्रांनो नक्कीच काहीतरी केलेच, गुलाल घेतलाय म्हणजे घेतलायच अशी जोडी आहे. पण आपल्याला ही जोडी एकत्र दिसणार नाही. दादा सरकार यांचा सर्जा दादा आहे ना, तर तो कार्तिक पर आपल्याला पैठण दिसणार आहे आणि बकासूर नक्की कुणासोबत पाहणार ही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. आणि तो नंदी आहे ना, तो पण चांगलाच आहे बरं का, चांगलाच पोहतोय. आणि नक्की कोण तर बकासूर आणि त्याबरोबर पैठण दिसणार मित्रांनो कचरेवाडीकरांचा सुंदर आणि बकासूर ही टॉप जोडी आपल्याला पैठण दिसणार आहे. पण कचरेवाडीकरांचा सुंदर आहे ना म्हणजे चांगलं स्पीड आहे, पण बऱ्यापैकी स्पीड आहे बरं त्याला. आणि नक्कीच उद्या बघू नक्कीच काय करते जोड. नक्कीच उद्या आहे ना आपल्या बकासूरने गुलाल घ्यावा. कारण की सर्जा दादा असला ना नक्कीच तुला माहिती आहे काय स्पीड लागतं ह्या दोन्ही पणंदीला बकासूर आणि सर्जाला. पण सर्जा दादा आपल्या बकासूरसोबत पाहणार नाही आहे. खूप जणांना वाटलं होतं की कमेंट पण मी बघत होता, कमेंट पण खूप येत होत्या मला की सर्जा दादा आणि बकासूर उद्या पैठण दिसणार आहे सज्जेत. पण मात्र ही जोडी पैठण दिसणार नाही. आपल्याला पैठण दिसणार आहे ती म्हणजे बकासूर आणि कचरेवाडीकरांचा सुंदर. पण आता सध्या हीच चर्चा चालू, हीच पैठण दिसेल काय सांगू शकत नाहीत. तवर तर चिठ्ठीत मित्रांनो आपल्या नंदीचं नाव नाही येत म्हणजे बकासूरसोबत कोण आहे तवर तर आपल्याला 100% सांगू शकत नाही. कारण की धप्पा पण असू शकतो. पण आता त्या चर्चा मात्र खूप चालू आहे की सुंदरच पाहणार आहे बकासूरसोबत. पण काय सांगू शकत नाही, धप्पा पण भेटू शकतो बरं का. कारण की आता वाट बघूया चिठ्ठीची, नक्की चिठ्ठीत कोणाचं नाव निघतंय, नक्की बकासूरसोबत कोण असेल. पण जवळपास हीच पायरा फिक्स झाला आहे बकासूर आणि कचरेवाडीकरांचा सुंदर. आणि नक्कीच सुंदर आणि बकासूरने ह्या जोडीने मित्रांनो जबरदस्त असं स्पीड उद्या दाखवावा गटाला सेमीला. आणि नक्कीच उद्या आहे ना गुलाल घ्यावा. कारण की सर्वांची मित्रांनो उत्सुक लागली ती म्हणजे बकासूरनी उद्या गुलाल घ्यायला पाहिजे, नक्कीच घेईल. कारण की आपल्या सर्वांचा आशीर्वाद कायम आपल्या बकासूरच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे नक्कीच घ्यायला पाहिजे आणि नक्कीच घेईल. आणि तुम्हाला काय वाटते ही जोडी मित्रांनो कशी पळेल नक्कीच कमेंट करून सांगा. चांगली पळेल बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या लाईव्ह म्हणजे सुरू झालंय आणि चिठ्ठ्या नाहीत काढत, लाईव्ह आता चालू झाले. थोड्याच वेळात चिठ्ठ्या काढण्यात येतील आणि मग तेव्हा समजेल आपल्याला नक्की कोणत्या नंदी कोणाबरोबर पाहणार आहे, कोणत्या गटामध्ये पाहणार आहे. तर आपण ती पण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ सुद्धा बकासूरचा पायरा नक्की कोण आहे तुम्हाला सांगितलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओ मित्रांनो अशाच नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो ह्या विशाल ब्लॉग्स बारचा यूट्यूब चॅनलवर. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. तर जय महाराष्ट्र, जय शिवराय.